नमस्कार मित्रांनो, माझी परीक्षा माझी तयारी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्रातील उत्तरांचे मुद्दे आणि त्यांची गुणविभागणी याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। यामध्ये आज आपण राष्ट्रीय उत्पन्न ह्या प्रकरणातील प्रश्नांविषयीची गुणविभागणी विचारात घेऊयात। राष्ट्रीय उत्पन्नासाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे हे याविषयीची माहिती ऑलरेडी आपण एका व्हिडिओमध्ये अभ्यासली होती। आज आपण त्याच प्रश्नांचं उत्तर कसं लिहायचं आहे, त्याचे उत्तरांचे मुद्दे कसे असले पाहिजेत आणि त्याला गुण कसे मिळणार आहेत याविषयीची माहिती समजून घेऊया। मित्रांनो, पहिला प्रश्न होता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत स्पष्ट करा। राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत, तर याच्यावरती प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारता येतो। परीक्षेला देखील वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारलेला आहे। समजा प्रश्न विचारला असेल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धत स्पष्ट करा, तर मग उत्पादन पद्धतीच्या संकल्पनेसाठी 2 गुण असतील। उत्पादन पद्धतीमध्ये 2 पद्धती आहेत, अंतिम वस्तू पद्धत या पद्धतीला 3 गुण म्हणजे त्याची व्याख्या आहे, सूत्र आहे आणि उदाहरण किंवा त्याचे स्पष्टीकरण आहे, त्यासाठी आपल्याला 3 गुण असतील। दुसरी ब पद्धत आहे वर्धित मूल्य पद्धत। या पद्धतीमध्ये व्याख्या आहे, सूत्र आहे आणि एक तक्ता आहे, त्याचं स्पष्टीकरण आहे, याच्यासाठी 3 मार्क असतील। जर उत्पादन पद्धतीवरतीच फक्त प्रश्न विचारण्यात आला तर अशा पद्धतीने 8 मार्कांचं गुणविभागणी या ठिकाणी होऊ शकते। 3 मार्काला ह्या 2 पद्धती आणि ह्या उत्पादन पद्धतीचं स्पष्टीकरणासाठी 2 मार्क, म्हणजे हे 6 आणि 2 8 गुण या ठिकाणी होतात। या व्यतिरिक्त जर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीवरती प्रश्न विचारला की कोणत्याही 2 पद्धती स्पष्ट करा, तर त्यावेळेस 4 मार्क ह्या पद्धतीने दिले जाऊ शकतात। कोणत्याही 2 म्हणालात तर कोणत्याही 2 करावे लागतील आणि प्रत्यक्ष नावं सांगून जर पद्धती स्पष्ट करायला सांगितल्या तर अशा वेळेस त्याच 2 पद्धती तुम्हाला स्पष्ट करायला लागतील। त्यानंतर इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उत्पादन पद्धत असू द्या, खर्च पद्धत असू द्या किंवा उत्पादन पद्धत असू द्या, कुठलीही पद्धत तुम्ही स्पष्ट केली तर त्याच्या संदर्भात दक्षता दिलेल्या आहेत। एक 4 5 6 मुद्दे आपण दक्षतांचे अभ्यासलेले आहेत प्रत्येक पद्धतीचे, तर त्यामध्ये कॉमन असणारे 2-4 मुद्दे दक्षतेमध्ये तुम्ही लिहायला विसरू नका, कारण त्यासाठी देखील 1 किंवा अर्धा मार्क हमखास त्या ठिकाणी देण्यात येतो। त्यामुळे दक्षता देखील या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे। यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहिला होता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणींच्या संदर्भामध्ये। मी सांगितलं तुम्ही दोन्ही अडचणी करून ठेवा, पण परीक्षेला प्रश्न कसे येतील काही वेळेस राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणारी व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा असा जर प्रश्न असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि स्पष्टीकरणासाठी संकल्पनेसाठी 2 गुण आहेत। व्यावहारिक अडचणी विचारल्या तर मग व्यावहारिक अडचणींमध्ये 6 मुद्दे आणि त्यांचं स्पष्टीकरण केलेलं असलं पाहिजे, कारण त्यासाठी 6 गुण दिले जातील आणि 6 आणि 2 8 अशा पद्धतीने हा प्रश्न या ठिकाणी कंप्लीट होऊ शकतो। यानंतर व्यावहारिक अडचणी न विचारता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या तात्विक अडचणी स्पष्ट करा असा जर प्रश्न आला तर सेम असं व्यावहारिक अडचणींसारखं तात्विक अडचणीत देखील तुम्हाला 6 मुद्दे लिहावे लागतील आणि त्यासाठी 6 गुण असणार आहे। काही वेळेस जर असं प्रश्नामध्ये सांगितलंच नाही व्यावहारिक अडचणी किंवा तात्विक अडचणी स्पष्ट करायच्या आहेत, तर त्या प्रश्नामध्ये तुम्ही दोन्हीही पद्धती व्यावहारिक अडचणी ज्या आहेत त्या स्पष्ट करायच्या आणि त्यावेळेस तुमचे या ठिकाणी 4 गुण दिले जातील। त्यामुळे प्रश्न कसा आहे हा समजून घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरांचं डिस्ट्रीब्युशन मार्कांचं विचारात घेऊन त्या पद्धतीने उत्तर लिहावी लागतात। यानंतर तिसरा एक प्रश्न आपण ह्या प्रकरणात अभ्यासला होता, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। तर इथं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे सांगण्यासाठी 2 गुण असतील, त्यामध्ये अर्थ त्याचं स्पष्टीकरण ह्या मुद्द्यांचा समावेश होणार आहे। नंतर वैशिष्ट्ये सांगायची आहे, वैशिष्ट्ये स्पष्ट करायचे, तर मिनिमम 6 वैशिष्ट्ये ह्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची सांगितली पाहिजेत, त्यासाठी 6 गुण असतील। अशा पद्धतीने मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न ह्या प्रकरणाच्या संदर्भात 8 मार्काचे जे दीर्घोत्तरी क्वेश्चन आहेत तर त्या दीर्घोत्तरी क्वेश्चनमध्ये प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भातील उत्तर कसं असलं पाहिजे, त्याची गुण विभागणी कशी असणार आहेत याविषयीची माहिती तुमच्या लक्षात आली असेल असं गृहीत धरूयात। आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांनाच ह्या माहितीची लाभ घेता येईल आणि चांगले गुण मिळवता येतील। चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।